नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हर्षल महेंद्र भोजने यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि 30 गुंठाचा हा प्लॉट आहे. भाऊंनी लागवड कधी केली होती कांद्याची, त्यानंतर त्यांनी कोणकोणत्या पद्धती या कांद्यामध्ये वापरलेल्या आहेत, औषधं वगैरे त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही लागवड कधी केली होती कांद्याची? ही लागवड 27 नोव्हेंबर 2025 रोजी केली होती. बरं. लागवड केल्याच्या नंतर तुम्हाला काय समस्या जाणवत होती? लागवड झाल्यानंतर थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि धुक्याचं प्रमाण असल्यामुळे कांद्यामध्ये मरीची समस्या येत होती. बरं. तर त्यानंतर मी इतर औषध आपलं जे ट्रायकोडर्मा हे ते वापरून बघितलं, पण मग त्याचा काही मला रिझल्ट आला नाही. बरं. त्यानंतर मी मोबाईल बघत असताना यूट्यूबवरती मग मी सरांना फॉलो करतोच, अमोल पाटील सरांना. बरं. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी पेरूचा प्लॉट पण केलेला आहे. अच्छा. त्यामुळे मी असा विचार केला की बघू सरांची अमृत सीड ट्रीटमेंटची किट सोडून बघू. ती सोडल्यानंतर माझी पूर्णपणे मर थांबून गेली. त्यानंतर प्लॉट डेव्हलप व्हायला चांगली सुरुवात झाली. तर त्याच्यानंतर मग खत वगैरे जे टाकलेत मी, खत टाकल्यानंतर परत मोबाईल बघत असतानाच मला सरांचा व्हिडिओ आला होता की NPK कोणचं तुम्ही खतं टाकून किती खतं टाकणार. बरोबर. एक वेळेस खत जमिनीवर टाकल्यानंतर खत अपटेकिंगचं काम बॅक्टेरिया करतं. बरोबर. तर त्यासाठी मी NPK कोणचं हे सोडून बघितलं. हे सोडल्यानंतर पण मला रिझल्ट छान आला. मी सुमारे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. बरं. मी 5 वर्षापासून शेती करतो. बरं. शेती करत असल्यापासून मला आजपर्यंत असा रिझल्ट माझ्या कांद्यामध्ये आजपर्यंत आलेला नाही. हा जे कांद्याची एकसारखी साईज आहे, ही कांदे बघू शकता तुम्ही. बरोबर. बरं, साईजसाठी तुम्ही कोणतं औषध वापरलं होतं आपलं पाटील बायोटेकचं? म्हणजे झालं असं की मी माझा पाठीमागे तुरीचा प्लॉट आहे, 1.25 एकरचा प्लॉट आहे तुरीचा. तर तुरीसाठी सरांनी रिकमेंड केलं होतं की साईज गेन आणि केसर हे वापरा म्हणून. पण काही कारणामुळे माझ्या 5 टाक्या मारायच्या झाल्या, 5 टाक्या मारल्या नाही गेल्या. ड्रोन आलं नाही. मी जेवढं होईल तेवढं पंपाने मारलं. नंतर मारताना आल्यामुळे मी 5 टाक्याचं औषध माझं उरलं होतं. तर असंच मग सरांना विचारलं मी, सरांनी सांगितलं, मग ते औषध मी ह्या प्लॉटला मारलं. या प्लॉटला मी सुमारे आता एक 15 ते 20 दिवसापूर्वी हे औषध मारलेले. हे औषध मारल्यानंतर मला असा फरक जाणवला की सुमारे 80 ते 85% कांद्याची साईज एक समान होती. बरोबर आहे. अजून आपण पाहू शकता या ठिकाणी जवळपास रूट पण पाहू शकता कांद्याची आणि साईज पण पाहू शकता, एकसारखी साईज दिसत आहे. आणि जे औषध मारलेले आहेत आपलं केसर आणि साईज गेन, केसर आणि हे साईज गेन, हे 2 औषध मारलेले. बरं, इतर प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? सांगायचं झालं तर माझ्या मित्रांचे पण प्लॉट आहेत. बरोबर. मित्रांच्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर आता ह्याची ही जी क्वालिटी, आता ही जी पात आहे, आता सोबतचे प्लॉट आहे त्यांची पात एकदम अशी पिवळी झालेली आहे. बरोबर. किंवा जो पातीमध्ये जो रस पाहिजे तो रस नाही पातीमध्ये. आणि जी साईज आहे, कुठं मोठे कांदे झाले, कुठं छोटे राहिले, कुठे जसे रोप तसेच राहिलेले. तर आपल्या प्लॉटमध्ये तशी समस्या बिलकुल नाही, एकदम एकसारखी साईज झाली आपली. उन्हाळी कांदा लागवड केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय सुंदर रिझल्ट जर पाहिजे असतील आणि साईज एकसारखी पाहिजे असेल तर 500 ml एकरी साईज गेन, केसर 200 ग्राम आणि 500 ग्राम ह्युमॉल गोल्ड असा अतिशय चांगला रिझल्ट येणारा हा डोस आहे. हा प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.